तुम्हारा नाव काय होता आणि आप कौन से जगह से इलेक्शन लड़ रहे हैं और आप कौन सी पार्टी से लड़ रहे हैं और सबसे बड़ी बात आप इलेक्शन में खड़े क्यों हुए और क्या कारण था? जय महाराष्ट्र. माझं नाव मनीषा दांडेकर आहे. मी अपक्ष उमेदवारीला उभी आहे प्रभाग क्रमांक ड मधून. माझी निशाणी आहे रिक्षा. ॲक्च्युली मी होती आधी पार्टीमध्येच होती. मी पार्टीमध्ये भरपूर कामं केलेली आहे आणि मी पहिल्यापासून कामं समाजकार्य करत आलेली आहे. पण काही महायुती हा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये मागे खेचण्यात गेलेला आहे. ह्याविषयी पण मी एक वेगळा माझा बाईट देणार आहे. पण आता सध्या तो विषय नाही आहे. मला समाजकार्यामध्ये आपले शाळेचे विषय आहेत, नाल्याचे विषय आहेत, आरोग्याचे विषय आहेत, भरपूर विषय आहेत. त्याबद्दल मला जागरूकता करायची आहे. जुनी माणसं खूप झाली. तुम्ही ऑफिसला जाता त्यांच्याकडे रिक्वेस्ट करा, लाईन लावता, टायमिंग मागतात ते तुम्हाला 2-2 तास वेट करावा लागतो त्यांच्यासाठी. तसे आम्ही नाही आहे. आम्ही समाजकार्यात रस्त्यावरती उतरणारी माणसं आहेत. आम्हाला कधीही कुठेही कोणीही कॉन्टॅक्ट करू शकतो, कोणीही भेटू शकतं. आम्ही प्रत्येक वेळा त्यांच्या एका कॉलवरती धावून गेलेलो आहे. आम्हाला अर्ध्या रात्रीसुद्धा कॉल आलेले आहेत आणि मी प्रत्येकाची कामं केलेली आहेत. फक्त हे नाही की पक्षामुळे किंवा काय, समाजकार्य ही माझी आवड आहे. त्यामुळे मी या उमेदवारीला उभी राहिली आहे. आपल्याला चान्स भेटला आहे, तो चान्स मला सोडायचा नाही आहे. आपल्याला जर पुढे जाऊन काय होत असेल. पर भाजपा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गुट, शिवसेना उद्धव ठाकरे गुट या बहुजन विकास आघाड़ी, ये भी एक पावरफुल पार्टी है. तो जनता आपको वोट क्यों दे? क्या ऐसा रीज़न? ते त्यांच्या परीने प्रयत्न करताय. ते मी माझ्या परीने प्रयत्न करते. माझी जी कामं आहेत, माझी जी ओळख आहे, मी जे कामं लोकांसाठी केली आहे त्याने त्या हिशोबाने मला वोटिंग करावं. मी परिवर्तन आहे तो. मला हे नाही की मी BJP आहे किंवा शिंदे गट आहे किंवा बहुजन आहे. माझं त्यांच्याशी वाद नाही आहे. एक गोष्टीचा वाद आहे मला. मी सांगितलं ना, तो एक बाईट मी देईन. मी शिंदे गटासाठी कामं केलेली आहे. त्याबद्दल मला त्याचा मोबदला काही भेटलेला नाही आहे. ॲक्च्युली ते लाईव्ह माणसाने बघितलेलं आहे. म्हणून मी माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे आणि लोकांनी माझी कामं बघितली आहे. तर त्यांची इच्छा, त्यांना मला पुढे न्यायचं असेल तर ते मला वोट करतील. तुम्ही आप कौन से वार्ड नंबर से खड़े हुए हैं? नहीं, मैं प्रतिनिधित्व करूँ. और आप सर कौन से वार्ड नंबर से खड़े हुए हैं? राजेंद्र अण्णा पुजारी, नगरपाडा विभाग, प्रभाग क्रमांक 6 मधून क. कसं सामाजिक सेवा